ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला आणि जाणून घेऊया ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने सुमन काकूला नागोबाचं सगळं सत्य कळणार आणि नागोबाचं सगळ्या सत्याचा उलगडा सुमन काकू सायली अर्जुन समोर करणार. तर आता अर्जुन, सायली आणि चैतन्य तिघंही सुमन काकूला शोधून थकलेले असतात. सुमन काकू आता कुठेच सापडत नसते. मग आता चैतन्य म्हणत असतो, आपण तर आता सगळीकडे शोधून झालेलं आहे, पण सुमन काकूचा कुठेही पत्त्या लागत नाही आहे. आता आपण तिघांनी करायचं तर करायचं काय, मला कळतच नाही आहे. त्याबरोबर अर्जुन हा लगेचच म्हणतो, आता आपल्या तिघांकडेही एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे सिनियर. आपण एक काम करूया, सिनियरकडे जाऊया आणि त्याला सगळं सांगून टाकूया. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला सिनियरला सांगायची आहे ती म्हणजे सुमन काकू घरातही नाही आहेत आणि बाहेरही कुठे ते आपल्याला सापडत नाही आहेत. या सगळ्यामध्ये मला नागराज काकांचा हात आहे असं वाटतं आहे. ही गोष्ट मी सिनियरला सांगणार. मग अर्जुन, सायली, चैतन्य तिघंही रविराज काकांकडे येतात आणि रविराज काकांना हा सर्व प्रकार सांगतात आणि हे सगळं नागराज काकांनी केलं आहे असं वाटतं आहे, हे सगळं सुद्धा सांगतात. त्यावर रविराज काका म्हणतात, नाही अर्जुन, हे बघ, एक वेळी मी हे मान्य करतो की माझा भाऊ त्याच्या मनात काहीतरी विचित्र असल्यामुळे असा वाईट वागत असेल बायकोबरोबर, पण तो किडनॅप वगैरे नाही करणार त्याच्या बायकोला, माझी खात्री आहे. मग अर्जुन, सायली तिकडनं बाहेर येतात. सायली अर्जुनला म्हणू लागते, अहो हे सगळं काय झालं बघितलंत ना. नाही म्हणजे आता आपण रविराज काकांच्या घरी जाऊन रविराज काकांना एवढं सगळं सांगण्याचा प्रयत्न केला जरूर, पण त्याचा उपयोग मात्र काहीही झालेला नाही आहे. कारण रविराज काकांचा नागराज काकांवरती विश्वास आहे खूप जास्त. आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागेल जेणेकरून सुमन काकू सापडतील. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, तू काळजी करू नको बायको, सुमन काकूला शोधण्यासाठी आपण काही ना काहीतरी नक्कीच करू. इतक्यात अर्जुन एक उत्तम कल्पना करतो आणि ती म्हणजे तो आता थेट इन्स्पेक्टर सावंतांना कॉल करतो आणि इन्स्पेक्टर सावंतांना तो सांगत असतो की सुमन काकू म्हणजेच सुमन किल्लेदार ह्या गेल्या 4-5 तासांपासून सापडत नाही आहेत. मगापासून त्यांचा फोन लागत होता, पण आता त्यांचा फोनही लागत नाही आहे इन्स्पेक्टर साहेब. तर मला तुम्ही त्यांना शोधावं अशी रिक्वेस्ट करायची होती. त्याबरोबर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, वकील साहेब, अहो तुम्हाला तर माहिती आहे 24 तास झाल्याशिवाय मिसिंग कंप्लेंट घेता येत नाही म्हणून. त्यावर अर्जुन म्हणतो, हो अर्थात मला ही गोष्ट माहिती आहेच, पण मी रिक्वेस्ट करतो आहे की जर तुम्ही शोधाशोध करायला सुरुवात केली तर कदाचित आमची सुमन काकू लवकरात लवकर सापडून जाईल आणि ती गायब होण्यामध्ये मला तिच्या नवऱ्यावरती संशय आहे, म्हणजेच नागराज किल्लेदार यांनीच हे सगळं केलं आहे असं मला वाटतंय. तर दुसरीकडे आता सुमन काकूला बांधून ठेवलेलं असतं, तिच्या तोंडात गोळा कोंबलेला असतो. या गोष्टींनी सुमन काकूला त्रास होत असतो. आता लगेचच महिपत हा जिभेने स्वतःच्या तोंडात जो गोळा नागराजने कोंबलेला असतो तो गोळा बाहेर काढतो आणि मग तो सुमनलाही सांगतो, सुमन वहिनी, अहो जीभ आहे ना जीभ, त्या जिभेने त्या गोळ्यावरती फटका मारा, जोरात ठोका की मग बघा तो गोळा कसा आपोआप बाहेर येऊन पडतो ते. त्याबरोबर लगेचच सुमन म्हणते ठीक आहे आणि मग ती जसं आता महिपत सांगतो तसं करते. त्याबरोबर सुमन म्हणते, तुमच्यामुळे माझा नवरा वाया गेला, तुमच्यासोबत आला आणि तेव्हापासून असं काहीतरी विचित्र वागू लागला, पूर्वी माझा नवरा चांगला होता. त्यावर महिपत आता मोठमोठ्याने हसतो. सुमन म्हणते, एवढ्या मोठ्याने हसायला काय झालं आहे तुम्हाला. त्याबरोबर तो म्हणत असतो, अहो तुम्ही तुमचा नवरा सुधारला असं म्हणालात ना म्हणून मला हसू आलं. अहो तुमचा नवरा आणि मी, आम्ही दोघंजणं बालमित्र, लहानपणापासून तुमचे पतिदेव शाळा शिकले आणि मी अर्धवट शिक्षण सोडलं आणि या काळ्या धंद्याच्या लाईनीत आलो. त्याच्यानंतर मग मी कधीच माझ्या बिझनेसमध्ये नागराज शेठला इन्वॉल्व केलं नाही म्हणजे तशी आमची मैत्री होती पण व्यवसायात नव्हती. पण त्यानंतर मग नागराज याला त्याच्या भावाची म्हणजेच तुमच्या दिराची, रविराज किल्लेदारची प्रॉपर्टी हडप करायची होती आणि त्यासाठी त्याला रस्त्यातला काटा म्हणजे रविराज, प्रतिमा आणि त्यांची ती मुलगी तन्वी यांना सगळ्यांनाच काढायचं होतं आणि म्हणूनच त्यांनी माझा वापर करून घेतला. मला त्याने सुपारी दिली. मी सुपारी दिल्यामुळे कामही अगदी चोख केलं. तुमच्या त्या वहिनीच्या चेहऱ्यावर जळालेले डाग होते ना, ते मीच दिलेले डाग होते. मीच त्यांच्या गाडीचा
अपघात घडवून आणलं होता. आणि या सगळ्याच्या मागे होता तो म्हणजे तुमचा नवरा नागराज. नागराजने सांगितलं होतं मला हे सगळं करायला. सुमन म्हणते का खोटारड्या, खोटं बोलताय तुम्ही. त्याबरोबर लगेचच महिपत म्हणू लागतो खोटं. आणि मी मला खोटं बोलून मिळणार काय? आणि मला सांगा ना, फुकटच्या पाकट त्या वकिलाचा आणि त्याच्या त्या बायकोचा आणि त्यांच्या त्या गोड गोंडस लेकराचा जीव घेऊन मला काय मिळालं काय असतं? पैसा. मी ही सगळी कामं करतो ती पैशासाठी. मला पैसा मिळतो ही सगळी कामं करण्याचा. तर त्यावेळी नागराज शेठकडनं मी काही घेतलं नव्हतं ही गोष्ट दुसरी, कारण माझ्यामध्ये आणि नागराज शेठमध्ये तेवढी घनिष्ठ मैत्री होती. पण आता नागराज शेठनी मला इथं डांबून ठेवलं आणि त्या मैत्रीचा त्या विश्वासाचा गळा घोटला. आणि आता मी नागराज शेठना इथनं सोडणार नाही. वहिनी आईची आण माझ्या साक्षीची. इतक्यात महिपतच्या लक्षात येतं की साक्षी मेली आहे असं सगळ्यांना सांगितलं आहे. मग तो म्हणतो माझ्या मेलेल्या लेकीची साक्षीची आण घेऊन सांगतो मी इथनं बाहेर तर पडणारच, पण ज्या दिवशी मी इथनं बाहेर पडणार का नाही तो दिवस तुमच्या नवऱ्याच्या आयुष्यातला शेवटचा दिवस ठरणार. मित्र म्हणून प्रत्येक वेळी त्यानं माझा फायदा करून घेतला. भावाला मारण्यासाठी त्यांनी किती कट रचले. एवढं सगळंच काय, त्याची ती येडी बायको तिलासुद्धा काही आठवू नये यासाठी सुद्धा तो प्रयत्न करतोय. त्यावर हे सगळं ऐकून सुमनला आश्चर्याचा धक्काच बसतो. सुमनला वाटतं बाप रे, हे इतक्या खालच्या थराला जाऊन कसं काय वागू शकतात? नाही म्हणजे हे सगळं करताना यांना काहीच वाटत नाही आहे का? नाही, काय चाललं आहे का हे सगळं यांचं? मला इथनं लवकरात लवकर सुटायला हवं आणि सुटून सायली अर्जुनपर्यंत पोहोचावं लागेल. त्यांना सगळं सत्य मला सांगून टाकायचं आहे. हो, सांगायचंच आहे. त्याबरोबर इकडे आता अर्जुन हा इन्स्पेक्टर साहेबांना पुन्हा एकदा सकाळी कॉल करतो आणि म्हणू लागतो इन्स्पेक्टर साहेब आता 24 तास पूर्ण होत आलेले आहेत, काय किंबहुना 24 तास पूर्ण झालेलेही आहेत. आता तरी तुम्ही आमच्या सुमन काकूचा शोध घ्यायला रीतसर सुरुवात करू शकता ना? लवकरात लवकर इन्स्पेक्टर साहेब प्लीज आमच्या सुमन काकूंचा शोध घ्यायला सुरुवात करा, कारण त्या सापडत नाही आहेत आणि मला खात्री आहे की त्या खूप मोठ्या कुठल्या तरी संकटात सापडल्या आहेत. प्लीज इन्स्पेक्टर, मी रिक्वेस्ट करतो आहे. इट्स अ टोटली हंबल रिक्वेस्ट. त्याबरोबर इन्स्पेक्टर साहेब अर्जुनला सांगतात की तुम्ही काळजी करू नका साहेब, आम्ही शोधकार्य सुरू करतो आहे आणि तुमचा नागराजवरती संशय आहे ना, आम्ही नागराजवरती स्पेशल लक्ष ठेवतो आहे. सिक्रेटली आमची माणसं नागराजचा पाठलाग करतील आणि मग सर्व गोष्टी क्लिअर होतील. तर इकडे अर्जुनने फोन ठेवल्यावर सायली अर्जुनला विचारू लागते काय म्हणाले इन्स्पेक्टर साहेब, सापडतील ना आपल्या सुमन काकू? हे सगळं माझ्यामुळे झालं. मी सुमन काकूंना नागराज काकांवर लक्ष ठेवायला लावलं. आणि त्यावर अर्जुन म्हणतो बास सायली बास, शांत हो. तू प्रत्येक गोष्टीचा दोष स्वतःला देऊ नकोस. या सगळ्यात तुझी काहीही चूक नाही आहे. तू हे सगळं केलंस कशासाठी? आपल्याला या केसमध्ये मदत व्हावी यासाठीच ना? मग घाबरू नको, सगळं व्यवस्थित होईल आणि सुमन काकूसुद्धा सापडेल. आपण पोलिसांची मदत घेतली आहे ना, मग पोलीस सुमन काकूला नक्की शोधून काढतील, मला खात्री आहे. आणि आपण थोडीच ना असे हातावर हात धरून बसणार आहोत. आपणसुद्धा सुमन काकूंना शोधण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार आहोतच की. मग आपण आता सुमन काकूला शोधायला निघूया. मधुभाऊ काय म्हणायचे ते तू विसरलीस का सायली? रडायचं नाही, लढायचं, लक्षात आहे ना? त्यावर सायली लगेच डोळे पुसते आणि हो असं म्हणते. तर इकडे आता सुमन काकू ही विचारात पडलेली असते की नागराज इतका विक्रूर का वागतोय? इतकी विकृती करून त्याला नक्की मिळतंय तरी काय? सुमन म्हणत असते नागराज असं का वागला? नाही म्हणजे एवढं सगळं जर तुला त्यांच्याबद्दल माहिती आहे तर हे सगळं त्यांनी का केलं हे सांग मला. त्यावर मग तो सांगू लागतो की कारण त्यांचा कुठलाच व्यवसाय कधीच यशस्वी होत नव्हता. त्यांना त्यांचा भाऊ नेहमी पैशांवरून बोलत राहायचा आणि त्यांना नेहमी सुनवायचा की तुला काही काम जमत नाही, तुला काही करता येत नाही आणि म्हणूनच त्यांनी हे सगळं काही माझ्या मदतीने केलं. त्यावर हे ऐकून तर सुमनला आणखीनच जास्त पश्चाताप होतो. सुमन म्हणत असते शी, यांना काहीच कसं वाटलं नाही हे सगळं करताना, मला कळतच नाही आहे. आता सुमन स्वतः पश्चाताप करत डोळे मिटून घेते. डोळे मिटते. आता डोळे मिटून सुमनला अर्धा तास झालेला असतो. इतक्यात त्या ठिकाणी प्रिया पोहोचते. प्रिया आता लगेचच महिपतला म्हणते काय महिपत अण्णा झोपलाय की काय? त्यावर महिपत डोळे उघडतो आणि ये चिचुंद्रे असं म्हणतो. त्यावर प्रिया आतमध्ये येते आणि म्हणत असते काय हो नागोबाने काय अवस्था केली आहे तुमची? आणि हे काय, ही सुमन काकू इथे काय करते? हिला काय इथे आणलं आहे? त्याबरोबर मग
आता लगेचच प्रिया घाबरलेली असते की सुमनने जर आपल्याला बघितलं तर. त्यावर आता महिपत सांगतो नको घाबरू, ती काय आता उठणार नाही म्हणजे मगापासून बिचारी रड 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 रडली बाहेर पडण्यासाठी, बडबड 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 बडबडली आणि आत्ता शेवटी कुठे जाऊन तिचा डोळा लागला आहे, त्यामुळे आता ती काही उठत नसते. तू बोल, तू इथं कशी काय? तू आणि तो नागराज एकदम सेम कुत्र्याच्या अवलातात, तुम्ही ना समोरच्याला बरोबर. त्यावर लगेचच प्रिया म्हणते की हे बघा अण्णा, उगाचच्या उगाच मला काहीतरी विचित्र असं बोलू नका, कारण मी कधीही तुमच्याबरोबर गद्दारी बैमानी करण्याचा विचारही करू शकत नाही. अहो तो नागराज एक नंबरचा नालायक, फ्रॉड, विश्वासघातकी माणूस आहे. त्याच्यावरतीच तुम्ही इतका विश्वास ठेवलात, त्याच्याबरोबरच तुम्ही एवढे सगळे प्लॅन आखले आणि आज बघताय ना काय झालं ते. अहो साक्षीला ज्या ब्लॅकमेलिंगच्या चिठ्ठ्या जात आहेत ना, ते सगळंसुद्धा तोच करतो आहे. तो तुमच्या लेकीला ब्लॅकमेल करतो आहे, तुमच्या लेकीला घाबरवतो आहे. साक्षी बिचारी हो, तिला असं वाटतं आहे की हे सगळं कोणाला तरी माहिती आहे आणि आता सध्या तुम्हीही तिकडे नाही आहात आणि तिच्या मदतीला आणखीन इतरही कोणी नसल्यामुळे मी तिच्यापर्यंत पोहोचण्या अगोदर तिला हेच वाटत होतं की नागराजच तिचा सहारा आहे आणि म्हणून ती बिचारी सगळं काही नागराजला खरं सांगायची आणि नागराज याच संधीचा फायदा घ्यायचा. हो आता हे सगळं प्रिया बोलत असते तेव्हा सुमन काकू खरं तर जागी असते आणि तिने प्रियाचा आवाज ऐकलेला असतो, पण डोळे उघडून उगाचच्या उगाच काहीही न कळून घेण्यापेक्षा, गोंधळ बाजार घालण्यापेक्षा सुमन विचार करते, मी शांतपणे डोळे मिटून अशीच बसून राहते, म्हणजे नक्की तन्वी काय काय बोलते हे मला समजेल तरी. मग ती तशीच गप्प बसलेली असते. त्यावेळी तिला सगळं सत्य कळतं की प्रिया ही सुद्धा या लोकांना मिळालेली आहे वगैरे आणि मग आता प्रिया ही म्हणावं लागते की आता ही अतिशहाणी उठायच्या आत मला निघायला हवं आणि मग ती तिकडनं निघून जाते. त्याबरोबर आता सुमन काकू थोड्या वेळानंतर डोळे उघडते आणि विचार करू लागते की नाही हे सगळं चुकीचं आहे, लवकरात लवकर मला इकडनं बाहेर पडून हे सगळं सायली अर्जुनपर्यंत पोहोचवायला हवं, पण ते कसं. तर दुसरीकडे आता प्रिया विचार करत असते, वाह वाह काय ग्रेट निघाला नागोबा, नाही म्हणजे त्याने स्वतःच्या बायकोलासुद्धा किडनॅप करायला कमी केलेली नाही आहे. खरंच असा पाहिजे माणूस, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कुठल्याही थराला जाणारा. खरं तर बघायला गेलं ना तर हा नागोबा चतुर आहे, चतुर. त्याबरोबर इकडे आता थोड्या वेळाने महिपत हा शुद्धीवर आलेला असतो आणि महिपत आता जागा होतो. सुमनही जागी असते. महिपत म्हणतो, काय वहिनी मगाशी तुम्ही झोपला होता म्हणून मी झोपलो, डोळे मिटले आणि मी झोपल्यावर तुम्ही उठला, याला काय अर्थ आहे. त्यावर सुमन आता नागोबाबरोबर काहीच बोलत नसते. इकडे सायलीला सुमन काकूंची खूप जास्त काळजी वाटू लागलेली असते. सुमन काकू कुठल्या अवस्थेत असतील, कशा असतील, त्या या सगळ्यातून सुटू शकतील ना. जर त्या या सगळ्यात अडकल्या तर मी घरच्या सगळ्यांना काय उत्तरं देऊ. हे सगळं माझ्यामुळे घडलं, मी जर सुमन काकूंना सांगितलं नसतं लक्ष ठेवायला नागराज काकांवर तर हे घडलं नसतं वगैरे वगैरे 100 प्रश्न सायलीच्या मनात असतात. पण अर्जुन त्यावेळी तिची समजूत काढतो आणि प्रत्येक वेळी तिला रिलॅक्स आणि काम ठेवण्याचा प्रयत्न करतो. आता इन्स्पेक्टर साहेब आणि काही पोलीस हवालदार हे नागराजवरती बारीक लक्ष ठेवून असतात. नागराजवर बारीक लक्ष ठेवल्यामुळे आता ते लोक नागराजच्या त्या अड्ड्यापर्यंत पोहोचतात जिथे नागराजने सुमन आणि महिपतला ठेवलेलं असतं. मग आता इन्स्पेक्टर साहेब अर्जुन आणि सायलीला ही गोष्ट इन्फॉर्म करतात की आम्हाला नागराज याच्या एका गॅरेजवरती सुमन आणि महिपत सापडलेत. मग अर्जुन हा तिथला पत्ता मागवतो आणि ताबडतोब त्या पत्त्यावर पोहोचतो. तोपर्यंत इन्स्पेक्टर साहेब सुमन काकूला सोडतात आणि महिपतलासुद्धा ताब्यात घेतात. आता तोपर्यंत सायली अर्जुनही तिकडे पोहोचलेले असतात. सुमन काकू जाते सायलीकडे रडत रडत आणि सायलीला ती घट्ट मिठी मारते आणि म्हणत असते, सायली थँक्यू सो मच, बरं झालं तुम्ही इकडे आलात मला वाचवायला. जर इकडे तुम्ही आज आला नसतात ना तर इथे काय घडलं असतं, यांनी माझ्याबरोबर काय केलं असतं, मला खरंच काही कळत नाही आहे गं, मला खूप भीती वाटते सायली खरंच. आता तोपर्यंत इन्स्पेक्टर जातात आणि महिपतलासुद्धा सोडवतात आणि महिपतला पोलिसांच्या ताब्यात घेतात. महिपतला अटक होते. त्याबरोबर इकडे आता सायली ही सुमन काकूला आधार देते आणि सुमन काकूला सांगते, सुमन काकू हे बघा असं रडायचं नाही आहे, आपल्याला लढायचं आहे, आपल्याला हरायचं नाही आहे, आपल्याला जिंकायचं आहे. हां तुम्ही शांत व्हा आणि आता आलो आहे ना आम्ही तुम्हाला काही एक होऊ देणार नाही आहोत, तुम्ही निश्चिंतपणे व्यवस्थित राहा, फक्त तुम्ही शांत व्हा. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, हे बघा सुमन काकू तुम्हाला खरंच कोणी काही करणार नाही आहे, फक्त शांत व्हा तुम्ही, मी आहे ना इथे. आता मला
काय काय घडलं आणि तुम्ही इथे कशा पोहोचला, नागराज काकाने तुम्हाला कुठं पाहिलं, कसं पाहिलं, हे सगळं इत्थंभूत व्यवस्थित सांगा प्लीज. त्याबरोबर आता लगेचच सुमन होकारार्थी मान हलवते, पण ती घाबरत असते, ती काहीच बोलत नसते. अर्जुन म्हणतो, सुमन काकू घाबरू नका, मी तुम्हाला आश्वासन देतो की नागराज काका तुमचं काहीही करू शकणार नाही आहेत. आता तर तुम्ही टेन्शन फ्री झालाय ना, मग आता मला सांगा सगळं सत्य, काय घडलं आहे. सुमन काकू बोला. मग आता अर्जुनने एवढा हट्ट आणि आग्रह केल्यानंतर सुमन अर्जुनला सगळं सत्य सांगू लागते की नागराजची आणि महिपतची मैत्री ही खूप जुनी आहे, खूप वर्षांपूर्वीची आहे आणि नागराज हा महिपतच्या व्यवसायात कधीच इन्वॉल्व झाला नव्हता. पण जेव्हा त्याला रविराज भाऊजींची आणि प्रतिमा वहिनींची संपत्ती हवी होती तेव्हा त्याने महिपतची मदत घ्यायचं ठरवलं. 22 वर्षांपूर्वी जो काही अपघात घडला होता रविराज भाऊजींच्या गाडीचा, तो सगळा महिपतने प्लॅनिंग आणि प्लॉटिंग करूनच घडवून आणला होता. कारण ते सगळं करायला त्याला नागराजने भाग पडलं होतं आणि तेव्हापासूनची त्यांची मैत्री होती वगैरे वगैरे. सायली सगळं खरं सांगून ऐकत असते आणि सुमन सगळं खरं सांगत असते. आता हे सगळं ऐकल्यावर सायलीला तर आश्चर्याचा धक्काच बसतो. सायली म्हणते, बाप रे, इतक्याही नीच पातळीला जाऊन, इतक्याही खालच्या थराला जाऊन आपल्याच घरातल्यांबरोबर कोणी कसं वागू शकतं. मला तर विश्वासच पटत नाही आहे की हे एवढं सगळंसुद्धा नागराज काकांनी केलं असेल. त्याबरोबर सुमन म्हणू लागते, मी खरं बोलते सायली, मी खोटं नाही गं बोलत आहे. त्यावर सायली म्हणते, सुमन काकू अहो तुम्ही शांत व्हा, आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, तुम्ही नक्की खरं बोलत असणार याची आम्हाला खात्री आहे. अर्जुनला आता सायली विचारू लागते, अहो आता जर हे सगळं काही नागराज काकांनी केलं आहे हे आपल्याला समजलं आहे तर मग आपण जाऊन आता रविराज काकांना सगळं काही खरं सांगून टाकायचं का, सांगायचं का आपण की नागराज काकांनी किती काय काय काळी कृत्य केली आहेत ती. नागराज काकांबद्दलचा हा खरा चेहरा एकदा का रविराज काकांसमोर आला की मला पूर्ण खात्री आहे की रविराज काका काही पुन्हा नागराज काकांना माफ करणार नाही. तर सुमन म्हणते, इतकंच नाही, तिकडे प्रियासुद्धा आली होती महिपतला भेटायला आणि मग प्रिया आणि महिपतमधलं कॉन्व्हर्सेशनसुद्धा सुमन सायलीला सांगते. त्यावर सायली ही अर्जुनला म्हणते, बघितलं ना, अहो याचा अर्थ नागराज काका, प्रिया आणि महिपत या तिघांची एक टीम आहे आणि आतापर्यंत हे तिघं मिळून आपल्याला त्रास देत होते, पण आता नाही, आता बास, आता आपण ह्या तिघांनाही चांगली जन्माची अद्दल घडवायची असं सायली आणि अर्जुन ठरवतात. इन्स्पेक्टर साहेबांना त्यांनी सर्व डिटेल्स दिलेल्याच असतात, त्यामुळे इन्स्पेक्टर त्यांना सांगतात की तुम्ही आता निश्चिंत राहा, तुम्हाला तुमची व्यक्ती म्हणजे सुमन तर सापडलेली आहेच, आता महिपतला चांगला कुठून काढतो आम्ही, बदलून काढतो आणि त्याच्याकडनं नागराज कुठे असेल त्याची सगळी माहिती मिळवतो. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो की इन्स्पेक्टर साहेब, याला जितकी जास्त होईल तितकी जास्तीत जास्त शिक्षा मिळेल याची तरबीज करा, कारण आजपर्यंत याने खूप पापं केलेली आहेत. आणि मग अर्जुन जाता जाता महिपतलासुद्धा एक चांगली वॉर्निंग देऊन जातो, हे बघ, जेव्हा जेव्हा चुका करशील तेव्हा तुझी गाठ माझ्याशी आहे हे विसरू नको, समजलं ना. त्याबरोबर आता लगेचच बिचारा तो तिकडनं निघून जातो. आता घाबरलेल्या सुमनला अर्जुन म्हणतो, सुमन काकू तुम्ही शांत व्हा बरं आणि कसलीही काळजी करू नका, अगदी कसलीच नाही, मी आहे ना, मी आहे, सायली आहे, चैतन्य आहे, आम्ही तुम्हाला कोणीही काहीही होऊ देणार नाही. त्यावर ती म्हणते, भाऊजी आणि वहिनी. त्यावर अर्जुन म्हणतो, अहो तुम्ही काळजी करू नका, कसली भीती वाटते तुम्हाला सिनियरची. त्यावर सुमन काकू म्हणते, माझ्यामुळे त्यांचा भाऊ तुरुंगात गेलाय, भाऊजी मला काय बोलतील, भाऊजी रागवतील माझ्यावर. त्याबरोबर सायली म्हणते, उलट रविराज काकांना तुमचा रास्त तो अभिमानच वाटेल, कारण सुमन काकू आजपर्यंत रविराज काकांनी फक्त सत्याची साथ दिलेली आहे, सत्याची बाजू घेतलेली आहे, सत्याची कास त्यांनी कधीही सोडलेली नाही आहे. मग आज जरी त्यांचा सख्खा भाऊ दोषी असला ना तरी मला पूर्ण खात्री आहे की ते त्यालासुद्धा शिक्षा मिळवून द्यायला मागे पुढे पाहणार नाही, बरोबर ना हो. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, हो अगदी बरोबर सुमन काकू, तुम्ही काळजी करू नका, आम्ही आहोत ना, असं सायली सुमनला दिलासा देते. त्याबरोबर तिकडनं घेऊन जाऊ लागते. तर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. ठरलं तर मग ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.